Hello friends, in the previous lecture we have studied about the latent heat of fusion and vaporization. Now there are some questions which are given in the book, that is the concept of latent heat applicable during transformation of gaseous phase to liquid phase and from liquid phase to solid phase. So the answer to this question is that the latent heat same concept of latent heat is applicable during these transformations also. That means when vapors are converted into liquid state, then the latent heat is given out, and when liquid is converted into solid state, then also this latent heat is given out, and this latent heat is given in the surroundings or in the environment. That means same is the procedure, but it is in reverse direction. Now we will see the next concept, that is regelation. Now to understand this concept regelation, we'll see some examples in our day-to-day life. You may have seen the preparation of ice ball. That is, first the ice slab is shredded, and then the shredded ice is pressurized around the tip of the stick to prepare a ice ball. म्हणजे तुम्ही बर्फाचा गोळा उन्हाळ्यामध्ये खाल्ला असेलच, आणि मग त्या ठिकाणची प्रोसेस पण तुम्ही पाहिली असेल की तो जो स्टॉलवाला आहे तो त्या आईसचे त्या मशीनमध्ये तुकडे करतो बारीक बारीक, आणि मग त्याला एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या मोल्डमध्ये त्याला पुन्हा दोन्ही याच्यामध्ये प्रेस करतो, आणि मग ते जे छोटे छोटे आईसचे तुकडे झालेले असतात ते पुन्हा एकमेकांना जॉईन होतात, आणि तुम्हाला तो आईस गोळा त्याच्यावर ते मग गोड ते लिक्विड वगैरे टाकून देतात, ते तुम्ही एन्जॉय केलं असेल. मग दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ रिजिलेशन. म्हणजे याच्यामध्ये आधी जे आईसचे तुकडे तुकडे झालेले त्याला प्रेशरमुळे जर नुसतं साधं दाबलं तर ते नाही चिटकणार, पण जर प्रेशर देऊन त्याच्यावर दाब देऊन जर त्याला एकत्र केलं तर त्याचा पुन्हा एक सॉलिड असा बॉल बनतो. किंवा तुम्ही घरच्या घरी पण अजून एक एक्सपेरिमेंट ट्राय करू शकतात. दोन फ्रीजमधून काढून त्या आईसचे 2 क्यूब्स घ्यायचे आणि ते दोन्ही एकमेकांवरती जोराने प्रेस करायचे, थोड्या वेळ असे प्रेस करून धरून ठेवायचे, आणि मग सोडलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ते दोन्ही जे आईस क्यूब्स आहेत ते दोन्ही एकमेकांना चिकटलेले दिसतात. मग हे कशामुळे घडतं, तर हे घडण्यामागचं कारण म्हणजे ही रिजिलेशन प्रोसेस आहे. आणि हे आणखी आपल्याला समजण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट पाहू. तुमच्या बुक्समध्ये तर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक ए स्मॉल स्लॅब ऑफ आईस, ए थिन वायर अँड 2 आयडेंटिकल वेट्स. म्हणजे एका ग्लास स्लॅब घ्यायचा, टेबलवर ठेवायचं, आणि त्याच्यावर एक वायर ठेवायची, मेटलची वायर घ्यायची, आणि या मेटलच्या वायरला दोन्ही साईडने सारखेच वेट लावायचे. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची अरेंजमेंट आहे. आणि मग याला ऑब्झर्व करायचं. तर असं आढळतं की इट इज ऑब्झर्व दॅट द वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट द आईस स्लॅब, अँड आफ्टर सम टाईम द वायर कम्स आउट ऑफ द लोअर सरफेस ऑफ द आईस स्लॅब. म्हणजे ही जी वायर आहे ती मेटल वायर जी आहे ती हळूहळू त्या आईस स्लॅबमधून खाली खाली जाते, आणि वरती तो बर्फ जो आहे तो ती बर्फाची लादी जी आहे किंवा जो आईस क्यूब ठेवलेला आहे तो आईस क्यूब मात्र तसाच्या तसा इंटॅक्ट राहतो. दॅट आईस क्यूब डझंट ब्रेक, म्हणजे त्याला थोडाही तडा जात नाही. ती वायर मात्र पूर्ण खाली निघून येते, आणि तो जो बर्फाची लादी आहे तो क्यूब आहे आईस क्यूब तो मात्र इंटॅक्ट राहतो. अँड दिस फिनॉमिना
in which the ice converts into liquid due to applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called as रिजिलेशन. म्हणजे हे जे याच्यामध्ये घडतं आहे या प्रोसेसलाच रिजिलेशन असं म्हणतात. मग यामध्ये नेमकं काय होतं? द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम्स लोअर दॅन 0 डिग्री ड्यू टू द प्रेशर. म्हणजे जेव्हा ती वायर त्या आईस क्यूबवर ठेवली जाते त्याला दोन्ही बाजूला वेट लावलेले असतात आणि त्या वेटमुळे त्या वायरचं जे प्रेशर आहे ते त्या आईस क्यूबवर येतं आणि ते प्रेशर आईस क्यूबवर आल्यामुळे त्या वायरच्या खालचा आईस जो आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो, 0 डिग्रीपेक्षाही कमी होतो आणि मग त्या 0 डिग्रीला ते त्या ठिकाणी जे आईस आहे ते मेल्ट होतं. आता ह्या मेल्ट झालेल्या आईसमधून ती वायर थोडी खाली सरकते. आता ती खाली सरकल्यामुळे वरच्या बाजूचं जे वॉटर आहे 0 डिग्री पण आता त्याच्यावरचं प्रेशर निघून गेलं आहे कारण ती वायर खाली गेली आहे, त्याच्यावर प्रेशर नाही आहे. मग प्रेशर नसल्यामुळे ते जे वॉटर आहे 0 डिग्रीचं ते पुन्हा फ्रीज होऊन जातं. म्हणजे तो वरचा भाग जो आहे तो पुन्हा आईस बनतो. त्यानंतर हळूहळू अशी ती जी मेटल वायर आहे ती खाली खाली जाते आणि त्याच्या प्रेशर आल्यामुळे ते खालचा भाग जो आहे तो वॉटरमध्ये कन्वर्ट होतो आईसचा आणि त्याच वेळेस वरच्या बाजूला मात्र ती वायर खाली गेल्यामुळे त्याच्यावर प्रेशर राहत नाही वरच्या पाण्यावर आणि म्हणून त्या ठिकाणी पुन्हा त्या 0 डिग्रीला त्याचा बर्फ तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजे प्रेशर लावल्यामुळे तो मेल्टिंग पॉईंट त्याचा कमी होतो आणि म्हणून ती त्या ठिकाणचा भाग तेवढा त्या वायरच्या खालचाच फक्त जो आईस आहे तेवढा वितळतो आणि ती वायर खाली सरकते आणि अशा पद्धतीने हळूहळू ती वायर जी आहे ती खाली खाली जात राहते आणि वरती पुन्हा त्या वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये होत जातं आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहते आणि ती वायर अशी पूर्णपणे खाली निघून येते आणि वरती जो ग्लास स्लॅब आहे त्याला मात्र जराही धक्का पोचत नाही. तो आईस स्लॅब जो आहे तो पूर्ण इंटॅक्ट असतो, जसंच्या तसा आहे. म्हणजे तिथून वायर काही खाली गेली वगैरे हे आपल्याला दिसणार पण नाही की त्या ग्लास स्लॅबला कुठेही तडा जात नाही. द मेल्टिंग पॉईंट of ice becomes lower than 0 degree due to this pressure and this means that at 0 degree the ice get converted into water. As soon as the pressure is removed, the melting point is restored to 0 degree Celsius and water get converted into ice again. आणि म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू होत राहते. Due to this alternate melting of ice and refreezing of water, the wire cuts right through the block of ice, leaving the block intact. त्या ब्लॉकला पूर्ण इंटॅक्ट राहू देते आणि ती वायर खाली निघून येते. आता ही जी प्रोसेस आहे ही रिजिलेशनचंच एक्झाम्पल आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता रिजिलेशन म्हणजे काय. द फेनॉमिनन इन विच द आईस कन्वर्ट्स to liquid due to this applied pressure and then reconverts to ice once the pressure is removed is called as रिजिलेशन. म्हणजे जेव्हा आपण बर्फाचा गोळा खाण्यासाठी बनवतो त्यामध्ये सुद्धा हीच प्रोसिजर फॉलो होते. आपण आधी बर्फाचे तुकडे करतो, मग ते तुकडे प्रेशर देऊन आपण त्यांना एकत्र आणतो, त्याच्या हातावर किंवा बोटाने दाब देऊन आपण ते तुकडे एकत्र करतो आणि मग ते तुकडे त्यांचे जे सरफेसेस आहेत त्या ठिकाणी ते मेल्ट होतात. प्रेशरमुळे मेल्टिंग पॉईंट कमी होतो आणि मग तिथलं वॉटर आईस जो आहे तो मेल्ट होऊन मग प्रेशर काढल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर आईसमध्ये होतं आणि मग ते एकमेकांना चिटकून जातात. त्या ठिकाणी तिथे वॉटर राहत नाही आणि अशा पद्धतीने तो आईस गोळा तयार होतो. म्हणजे ही जी रिजिलेशन प्रॉपर्टी आहे ही आपल्याला या आईसमध्ये दिसते. मग आता याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले तुमच्या लक्षात आला असेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा प्रयोग नीट पहा आणि लक्षात घ्या.
Is there any relationship of latent heat with the regelation? The answer to this is that yes. When ice melts, heat is absorbed, but the temperature doesn't change. Also, when water refreezes, heat is given out, but the temperature doesn't change. And this heat absorbed or given out is the latent heat. म्हणजे इथे लॅटेंट हीट असतेच, त्या ठिकाणी कंटिन्यू मेल्टिंग आणि फ्रीजिंग रिफ्रीजिंग ऑफ वॉटर होत असतं आणि त्यामुळे इथे पण तुम्हाला लॅटेंट हीट ॲब्सॉर्ब केली जाते किंवा ही दिली जाते. ही प्रोसेस चालूच राहते.